किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आज मी कैरीचं पन्ह करते। त्यासाठी 5 कैऱ्या प्रथम कुकरमध्ये शिजवून घेतल्या आणि थंड झाल्यानंतर त्याचा असा गर काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे त्याचा पल्प निघतोय। आता जेवढ्या प्रमाणात हा पल्प येईल तेवढ्या प्रमाणात आपण गूळ घेणार आहोत। आपण गूळ असं बारीक कापून घेणार आहोत, बारीक चिरून घेणार आहोत। 1 वाटी पल्प असेल तर 1 वाटी गूळ घ्यायचा आहे समप्रमाणात। आणि आता हा गूळ आपण गॅसवर वितळवायला ठेवणार आहोत। थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे तो वितळवायला ठेवायचा आहे। आणि जो आपण पल्प काढून घेतला आहे तो आता आपण मिक्सरला लावून घेतोय। हा सगळा पल्प मिक्सरला लावून घेतला। गूळ मध्ये मध्ये बघायचा आहे। आता हा मिक्सरला लावलेला गूळ आपण चाळणीवर चाळून घेणार आहोत। म्हणजे आपल्याला मिक्सरला लावलेला पल्प, कैरीचा पल्प आपण असा चाळणीवर चाळून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला स्मूथ पल्प मिळेल, कैरीचे तूस राहणार नाही। अशा प्रकारे चाळणीवर तो स्मॅश करून घ्यायचा आहे। सगळा पल्प आपण चाळणीवर स्मॅश करून घेतलाय। स्मूथ पल्प मिळालेला आहे आपल्याला। आता आपला गूळही वितळलेला आहे। हा गूळही आपण चाळणीतून चाळून घेणार आहोत, म्हणजे काही तुकडे वगैरे असतील तर ते इथेच चाळणीवर चाळून घ्यायचे आहे। आता हा कैरीचा पल्प आणि वितळलेला गूळ आपण मिक्स करणार आहोत। असं मिक्स करूनही पन्ह तुम्ही वापरू शकता, पण मी इथे या मिश्रणाला अजून एक उकळी देणार आहे, म्हणजे ते जास्त काळ टिकतं। आता हे मिक्स करून आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि त्याला एक उकळी येईपर्यंत शिजवणार आहोत। खूप छान रंग आलेला आहे। आता ह्यात आपण केशराच्या काड्या, वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ टाकणार आहोत। छान फ्लेवर येतो केशराचा आणि वेलची पावडरचा। हे आपण यात मिक्स केलं आहे। ह्याला छान एक उकळी आली। गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण थंड करत ठेवायचं आहे। थंड झालेलं मिश्रण एका बरणीत भरून ठेवायचं आहे। हे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करू शकता, खूप काळ टिकतं। आपलं पन्ह तयार आहे। उन्हाळ्यासाठी उत्तम समर ड्रिंक। पन्ह तयार आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स। बाय बाय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।